राज्यातील प्रशासकीय यंत्रणा सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे। जुनी पेन्शन योजना आणि रिक्त पदांच्या भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत। या संपाचा मोठा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला असून शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे। नांदेड जिल्ह्यातही या संपाची तीव्रता प्रचंड वाढली आहे। जिल्ह्यातील तब्बल 16,000 शासकीय कर्मचारी या आंदोलनात उतरल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच विभाग ओस पडले आहेत। आज आंदोलनाचा 4था दिवस असून नांदेडमध्ये कर्मचाऱ्यांनी अभिनव पद्धतीने सरकारचा निषेध केलाय। झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज टाळ वाजवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या संपाबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांच्याशी संवाद साधलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबवार यांनी। पाहूया त्यांचा हा सविस्तर रिपोर्ट। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मागील 4 दिवसापासून जे आहे ते बेमुदत संप सुरू आहे आणि या संपामुळे जे आहे ते प्रशासनातील विविध कामे खोळंबलेली आहेत। सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे अजून सुद्धा 4 दिवस झाले तरी हा संप सुरू आहे। जवळपास राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपावर आहेत। नांदेडमध्ये सुद्धा या संपाचे पडसाद उमटत आहेत। नांदेडमधील जवळपास 16,000 कर्मचारी या संपात सहभागी आहेत। या संघटनेचे जे राज्य कार्याध्यक्ष आहेत लक्ष्मण नरमवार साहेब आपल्यासोबत आहेत। सर, मागील 4 दिवसापासून संप सुरू आहे, शासन अद्याप दखल घेत नाहीत, काय सांगाल? सर, आज आम्ही 4 दिवस झालं होता, आम्ही आरडून आमचे घसे कोरडे पडले, उन्हात तानात आम्ही उभा टाकून आमचा मानसिकता संपला। मग आम्ही काय केले, सरकार कुंभकर्णासारखं झोपलेलं आहे, त्या सरकारला आवाज जात नाही आमचा, म्हणून आज आम्ही नांदेड जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये घंटानाद केलेला आहे। घंटानाद, त्या नादामुळे सरकार जागा होईल आणि कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वासाठी आमच्याकडे मुख्यमंत्री महोदयांनी जी पाठ फिरवलेला आहे ती पाठ न फिरवता सम्मुख चर्चा करावा आणि त्यांनी या चर्चेतून मार्ग काढावा। कर्मचारी एवढ्या मोठ्या आशेने ते बघत आहेत। संपूर्ण राज्यातल्या 17 लाख कर्मचारी फार अपेक्षा ठेवलेला आहे। एवढा मोठा कर्तबगार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ज्यांच्या कर्तबगारीनं आज एवढा देश आणि राज्य विकसित झालेलं आहे। आणि एवढं या आंदोलनातल्या प्रमुख कोणत्या मागण्या आहेत ज्या शासन तुमच्या त्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे? आमची मागण्या सर्वात महत्त्वाचं तर एकच मागणी आहे, जुनी पेन्शन। जुनी पेन्शन हा काय एवढा हट्ट काय आमचा? सरकारला पूर्ण अभ्यास आहे, कारण या ठिकाणी सुबोध कुमार समिती नेमल्या, त्या समितीच्या आधारे सरकारला पूर्ण अभ्यास आहे। नवीन पेन्शनमध्ये किती मोठा धोका आहे? नवीन पेन्शनला फक्त 5 ते 6,000 रुपये पेन्शन मिळतो त्याला, आणि पुढील आयुष्य 58 वर्ष 60 वर्ष सेवा करायचा। आणि जर समजा आम्हाला शेवटचा आधार म्हणून 5,000मध्ये आमचे औषध उपचार होत नाही, आजच्या काळामध्ये महागाईच्या काळामध्ये आणि आजच्या शुगर BP शुगर अशा अनेक रोगराई आहे, त्या औषधी गोळ्यासुद्धा विकत देत नाही। उद्या आमच्या मुलंबाळं आम्हाला पोसणं गेल्यावर आम्ही काय वृद्धाश्रममध्ये जाऊन जगायचं का? सरकारचा 58 वर्ष 60 वर्ष सेवा करायचा आणि आमचा आधार काही नाही। आणि आमचा हक्क आहे, कोर्ट सांगायले, देश सांगायले, संविधान सांगायले की पेन्शन यांचा हक्काचं आहे, यांना वाऱ्यावर सोडता येत नाही। आज आमच्याकडे भागभांडवल काही नाही, शेतीबाडी नाही, घरदारं नाही, फक्त नोकरीवर अवलंबून आहेत। आम्ही फक्त आमच्या लेकरांना शिक्षण देऊ शकता, आमचा स्वतःचा काही अस्तित्व निर्माण करू शकत नाही। या पेन्शन हिरावून घेतल्यामुळे एवढं मोठं अन्यायकारकाचा या पेन्शन विरोधामध्ये लढा आहे। 18 मागण्यापैकी प्रमुख मागणी आमची हीच आहे। विविध संवर्गामध्ये विविध पदं रिक्त आहेत आणि त्याचा अतिरिक्त जो काम आहे तो इतर कर्मचाऱ्यांना सहन करावं लागत आहे, तर किती पदे रिक्त आहेत? ती तर वनवास लई मोठा आहे, 3,54,000 रिक्त पद आहेत, 16,000 अनुकंपाचे रिक्त पद आहेत, एकेकाकडे 4 पदाचा बोजार आहे। आणि जनतेचा रोष काय, वेळेवर काम होईना, कर्मचारी काम करणं, आमच्यावर असा कलंक लागलेला आहे। परंतु आज तुम्हीच म्हणाले, मीडिया म्हणाले, जनता म्हणाले काम कोळंबलेलं आहे। मग आम्ही काम करत नाही म्हणून तुम्हीच म्हणता, आणि आज आम्ही नसल्यामुळे काम कोळंबले म्हणून म्हणता, आणि आम्ही कामावर असताना काम होत नाही म्हणता। ही प्रश्न आहे की नाही? विचार करा। म्हणून आज रोजी आम्ही
4 सेक्शन सांभाळता हा नोकरी कपात चालू आहे, बेरोजगारी दुनियाचा वाढला. अहो साहेब, हे 3,54,000 कर्मचारी वाढला तर काय होणार आहे? अहो नवीन तरुण पिढी जे शिक्षण शिकलेले आहे, BA ग्रॅज्युएट MA ग्रॅज्युएट असे झालेले आहे, नवीन तरुण पिढींना शेतकरी कष्टकऱ्यांचे मुलं उद्या नोकरीला लागला तर या देशाचा विकास होईल. आणि ही चालन, अहो आमचे पैसा जी आहे ना, आमचा पगार जी आहे ना, रोजचा चालनेमध्ये येणार आहे, रोजचा चालनामध्ये येणार आहे. बाकीच्या जे काही भांडवलदार गुंतवदार हे जे आहे ना, ही पैसा एके ठिकाणी थांबणार आहे. आमचा पैसा थांबत नाही साहेब, आमचा पैसा रोज फिरतो. पदभरती करावी म्हणून सुद्धा कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरत आहे. बिलकुल. मात्र जे विद्यार्थी आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते मात्र या आंदोलनात सहभागी होत नाहीत. काय सांगाल? त्यांना काय आव्हान करणार? आता मी त्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब माझ्या सर्व बांधवांना मी सांगतो, मित्र आम्ही आमच्यासाठी कधीच लढत नाही बरं, खाजगीकरणाच्या विरोधात लढता. जे कॉन्ट्रॅक्टर पद्धतीनं आता जे काही लोक कर्मचारी इथं सेवेत आहेत 20-20 वर्षापासून, त्यांना कायम करा म्हणून लढता. शेतकरी कष्टकऱ्यांना हमी भाव द्या यासाठी आम्ही लढता आणि बेरोजगार दूर करा यासाठी लढता. परंतु सामान्य जनता फक्त कर्मचारी लोकशाहीला, कर्मचारी वर्गाला फक्त त्यांनी एका दृष्टीनं विचार करतात, हे कर्मचारी बदमाश आहेत. अहो कर्मचारी तुमचेच लेकर आहेत, हे बदमाश नाहीत, हे प्रामाणिक इतो आणि एक लोकशाही गाडा सांभाळण्यासाठी. अहो कर्मचारी एक शासन सांभाळणारा कर्मचारी आज रस्त्यावर आले म्हणजे या कर्मचाऱ्याचा कुटील नीती किती खराब आहे हे तुमच्या निदर्शनात आणून देता. या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे. बिलकुल. मी तर म्हणतो सोमवारी या जिल्ह्यात मी मोर्चा काढायलो. मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना आव्हान विनंती करतो, तुमचा पाया पडतो, या मोर्चात माझ्या पाठीशी उभा टाका आणि तुमची ताकद, तुमची जी रोष आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, शासनापर्यंत पोहोचवा. ही खऱ्या अर्थानं ही लढा आमच्यासाठी नाही आहे, सर्वसामान्यासाठी आहे, हे समजून घ्या. जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्यासह जे विविध विभागामध्ये जे 3,54,000 पदे रिक्त आहेत ते पदे भरले जावेत, यासह इतर विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. आणि जे उच्च शिक्षित तरुण आहेत त्या तरुणांनी सुद्धा सोमवारी जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमोर यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन जगडमोर, यशोमती, नांदेड.